Praise the Lord. Praise the Lord. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. सुंदरसा समय त्याने आमच्या जीवनात दिला आणि हा समय त्याने याद करता दिला की आम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये एक व्हावं. एक आशा, जी धन्य आशा आम्हाला ख्रिस्तामध्ये दिलेली आहे ती म्हणजे आम्ही संपणार नाही. आमचं मरण हा शेवट नाहीये. प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर आमच्या बरोबर चालणार प्रभू आहे. नेहमी आमच्या मनामध्ये विचार येतात की आमची परिस्थिती बदलणार, पण कधी नेहमी आमच्या जीवनामध्ये एक परिस्थिती येते ती आम्ही म्हणतो की ही परिस्थिती जाईल कधी. अनेकांच्या जीवनामध्ये संकट आहे, क्लेश आहे, यातना आहे, विपत्ती आहे, सर्व प्रकारच्या समस्या असून देखील ते आज या मंदिरामध्ये उपस्थित आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे, परिस्थिती बदलेल पण कधी. पुष्कळांना आम्ही म्हणतो तुम्ही विश्वास ठेवा, ते म्हणतात हो आम्ही विश्वास ठेवतो, पण कार्य होत नाही का. पुष्कळांना म्हणतो आम्ही बायबल वाचतो, ते म्हणतात आम्ही बायबल वाचतो परंतु तुम्हाला वचन समजत नाही का. पुष्कळ जण म्हणतात तुम्ही सांगितलं तशी आम्ही प्रार्थना करतो परंतु प्रार्थनेद्वारे आमचे बंधन तुटत नाही का. आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे, माझ्याही मनामध्ये प्रश्न आहे, तुमच्याही मनामध्ये प्रश्न आहे, परंतु या गोष्टीसाठी तुमचे सर्वात महत्त्वाचा पाऊल तेव्हा डिसाईड होतो तुम्ही पाऊल कोणाकडे त्या ठिकाणी घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. ओझं घेऊन चालणारा प्रत्येक जण आहे. आपल्या लेकरांचं ओझं आई वडिलांना घेऊन चालावं लागतं, परंतु त्याच लेकरांना म्हातारपणामध्ये त्यांच्या आई वडिलांचं ओझं घेऊन चालावं लागतं. परंतु एक परिस्थिती आज जगामध्ये पाहायला मिळते, आई वडील लेकरांचं ओझं घेऊन चालतात परंतु लेकर आई वडिलांचं ओझं घेऊन चालत नाही का. प्रत्येक गोष्टीचा हिशोब परमेश्वराकडे आहे. आज जगामध्ये परिवाराचं प्रेम शोधण्यापेक्षा लोक बाहेरचं प्रेम शोधत आहे का. आज आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी पाहत असताना जेव्हा देवाचं वचन आम्हाला समजलं, जेव्हा आम्ही बाबामध्ये बघत होतो, जेव्हा आम्ही सर्व गोष्टींमध्ये आम्ही चालत होतो, जगाची गोष्ट पाहून आम्ही कुटुंबामध्ये त्या गोष्टी याव्या याची अपेक्षा बाळगणं आणि त्या गोष्टींमध्ये परिवारामध्ये त्या ठिकाणी वाद निर्माण करणं हे चुकीचं आहे, तरी आम्ही करतो का. प्रेज द लॉर्ड. लोकांच्या जीवनामध्ये जी साक्ष घडती ती तुमच्या जीवनामध्ये घडेल असं नाहीये. तो त्यांचा विश्वास होता, तो त्यांचं स्टँडर्ड होतं. त्यांनी देवाला खुश करण्यासाठी त्या गोष्टींसाठी त्यांनी आपलं समर्पण केलं, परंतु तुमचं समर्पण नाही आणि तुम्ही अपेक्षा करता की त्यांच्यासारखी गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडावी का. प्रेज द लॉर्ड. एक जण साक्ष देतो, मी विश्वास ठेवला, माझा संपूर्ण परिवार माझ्या उपस्थितीमध्ये या चर्चमध्ये बसलेला आहे, परंतु त्याचा शेजारचा म्हणतो याच्या नंतर हा माझ्या नंतर आला, हा माझ्या नंतर येऊन सुद्धा याचा संपूर्ण परिवार देवामध्ये आला. मी इतक्या वर्षापासून चर्चमध्ये येत आहे परंतु अजूनही माझा परिवार देवामध्ये येत नाहीये का. आणि आम्ही त्यांना विचारायला जातो की बाबा तुम्ही काय केलं, तुमचा परिवार कसं काय मानायला लागला. आमच्या घरात तो फार विरोध आहे, तुमच्या घरात. ते म्हणता हो विरोध झाला, परंतु देवाचं वचन आम्ही सांगितलं की तू विश्वास ठेवशील तुझ्या घराचा उद्धार होईल. अरे पण या वचना पाठीमागचा संघर्ष काय आहे तुम्हाला माहिती आहे का. प्रेज द लॉर्ड. जेव्हा पाऊल आणि सिलास त्या तुरुंगामध्ये होते, जेव्हा त्यांना मारलं होतं, बेड्यांमध्ये बांधून टाकलं होतं, त्या तुरुंगामध्ये ते सामर्थ्याने देवाच्या उपस्थितीमध्ये देवाची आराधना करत होते. जेव्हा आमच्या जीवनामध्ये दुःख येतं तेव्हा आम्ही काय करतो. ख्रिस्ती जीवन जगत असताना सर्वात महत्वाचा पैलू हाच आहे की या पैलूमध्ये तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रत्येक पावलावर ख्रिस्ताला त्या ठिकाणी गौरव द्या. आम्ही आमचं गौरव त्या ठिकाणी देवाला देणं बंद केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काय वाटतं, वरदान त्या ठिकाणी सगळ्यांना भेटतात. तुम्हाला काय वाटतं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य सगळ्यांना मिळतं. तुम्हाला काय वाटतं, जे 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 काही समर्पण आहे ते सर्वांना मिळतं, लाखामध्ये एकाला भेटतं. काय लाखो लोकांमध्ये एकाला मिळतं, कारण की त्याची किंमत आहे. वर्षानुवर्ष तुमची एकनिष्ठता पाहणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही शाळेमध्ये जाता, कॉलेजमध्ये जाता, तुमच्या वार्षिक गुणांची त्या ठिकाणी जेव्हा चाचणी करण्यासाठी
मार्ग दिले जातात, तेच तुमचं धार्मिक जीवन आहे. प्रत्येक दिवसाचा हिशोब तुम्हाला प्रत्येक समयी द्यावा लागतो. तुम्हाला वाटतं आज मी आजारी पडलो, ठीक आहे ना, आजारातून तुम्ही प्रार्थनेद्वारे बरे झाले. तुम्हाला वाटतं घरामध्ये तंगी आली, ठीक आहे, गेली ती तंगी. तुम्हाला वाटतं घरामध्ये मृत्यू आला, ठीक आहे, देवाने कृपा दिली, गेलं. पण एक समय असाही येईल जेव्हा सगळ्या गोष्टी परीक्षेच्या वेळेला एकाच वेळेला येते. एक एक गोष्ट सॉल्व करणं इझी आहे. इट्स व्हेरी इझी, फार सोपा आहे. मी आजारी पडलो, मी प्रार्थना केली, प्रभू तुला बसलेल्या भाराने मला आरोग्य झालं, मला मिळालं. एक समय माझ्या घरामध्ये मृत्यू आला, प्रभू म्हणाला मी तुला एकदा सोडणार नाही. प्रभू माझा विश्वास आहे, मृत्यू आला, परंतु एक दिवस माझी भेट होईल. एकच आहे, हरकत नाही. प्रभू मला धोका दिला, प्रभू म्हणाला काळजी करू नको, जरी लोकांनी तुला सोडलं, मी तुला सोडणार नाही. प्रभूने त्या ठिकाणी आम्हाला ऐकत नाही. आमच्या घरामध्ये तंगी आली, लेकरं ऐकत नाही, बायको ऐकत नाही, कोणी ऐकत नाही. सगळ्या गोष्टी आम्ही पाहतो, सगळ्या गोष्टी घडल्या, एक एक करून सगळी गेली. हो, आता तुम्ही मॅच्युअर व्हायला लागले, तुम्ही परिपक्व व्हायला लागले. जेव्हा परिपक्व होणार, एकाच वेळेला सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी अशा तुटून पडतील. ही तुमची परीक्षा आहे. त्या परीक्षेमध्ये तुम्ही काय करता हे महत्त्वाचं. म्हणून याकोब त्या ठिकाणी फार सुंदर म्हणतो, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या संकटाने तुमची परीक्षा होत असेल तर तुम्ही काय करा, आनंद करा. का आनंद करा माहिती? कारण की एका गोष्टीचा विश्वास आम्हाला आहे की प्रभू आमच्या बरोबर आहे. हालेलुया. ती वचन आपण वाचूया यशायाचं त्या ठिकाणी, यशाया संदेशाचं पुस्तक, यशाया संदेशाचं पुस्तक, याचा 53वा अध्याय. आयझाया चॅप्टर 53. यशाया संदेशाचं पुस्तक, याचा 53वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा, अशी ताडना त्याला झाली. त्यास बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे पेन असेल ना, तर आपल्या बायबलमध्ये या वचनाला त्या ठिकाणी मार्क करून यशाया 53 याचा 5, 53वा अध्यायाचं 5वं वचन टिक मार्क करून फार सुंदर प्रकारे लिहिलेलं आहे. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, जखमी झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी शिक्षा त्यास झाली आणि त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. प्रेज द लॉर्ड. यशाया कोणाचं वर्णन करतो माहित आहे? येशूचं. ऐकलो ना आम्ही, आमच्या डोळ्यात पाणी येतं. काय प्रभू पाणी, वचन वाचण्यापुरतं डोळ्यात पाणी आणणाऱ्या लोकांनो, प्रतिदिवशी जगणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं आणि प्रतिदिवशी देवाच्या नजरेमध्ये नीतिमान होणं ठरवणं ही आमच्या जीवनातली सर्वात मोठी जबाबदारी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं का आमच्यापैकी पुष्कळ लोक घायल आहेत, जखमी झालेले आहेत, अंतःकरणामध्ये ठेच आहे. हे गरजेचं नाही की जेव्हा तुम्ही जखमी आहात ते बाहेरून दिसलं पाहिजे, तुमच्या जखमा त्या ठिकाणी बाहेरून दिसल्या पाहिजे, हे इम्पॉर्टंट नाहीये. काही लोक बाहेरून जखमी नाहीये,
तुम्हाला माहित असलेले पुष्कळ लोक तुम्हाला असं वाटत असेल का व्यक्ती घायल आहे, परंतु तो दिसणार नाही कारण की तो पाण्यावरून घायल असा राहत नाही. तर काही लोक संपूर्ण जीवन आतमध्ये जखमी राहतात. Praise the Lord. आणि देवाचं वचन सांगतं की प्रभू अशा घायाळ लोकांना, जखमी लोकांना, जे आतून तुटलेले आहेत, दुःखी आहेत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये जखमा आहे, त्यांच्या प्रत्येक अंगामध्ये त्या ठिकाणी तो त्रास आहे, त्या प्रत्येक त्रासाला या उपास आणि प्रार्थनेमध्ये सोडवण्यासाठी प्रभू जात आहे. Praise the Lord. म्हणून आजचं वचन थोडंसं लक्षपूर्वक ऐका. जर तुमचं मन डायव्हर्ट होत आहे, डिस्ट्रॅक्ट होत आहे, वचनापासून एक जण असं लेकरू उठलं तिकडे गेलं, लगेच असं मागं वळून पाहिलं, नका भाऊ. लेकर आहे, त्यांना जे करायचं ते करतील ना, त्यांना काय करायचं ते करू द्या. पण तुमचं लक्ष आणि मी कधी एवढं सिरियस नाही राहत, परंतु मी आज तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आजच्या वचनाकडे Praise the Lord. कारण की देवाची उपस्थिती आहे, या उपस्थितीचा आदर करा. तुम्ही एक वेळ माझा आदर करू नका, मी काही म्हणणार नाही, परंतु देवाच्या उपस्थितीचा आदर करायला शिका. Praise the Lord. ही उपस्थिती ना भल्यानं नाही मिळत. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एकदा त्या जीवनामधून देवाची उपस्थिती गेली ना, त्या जीवनाला अर्थच नाही, त्या जीवनाला किंमत नाही, त्या जीवनाला काही त्या ठिकाणी महत्व नाहीये. अरे वो जीवन ही क्या है जिसमें प्रभु यीशु नाम. Praise the Lord. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की एका दिवशी काय झालं, एका चर्च मध्ये देवाचे दास त्या ठिकाणी प्रार्थना करत होते आणि प्रार्थना करत असताना त्यांची साखळी मीटिंग चालू होती, त्यांची उपास प्रार्थना चालू होती आणि उपास प्रार्थनेमध्ये एक मुलगा त्या ठिकाणी आला आणि मुलगा येऊन त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या अगदी शेजारी बसला. आणि जेव्हा तो बाळासाहेबांच्या शेजारी बसला आणि बाळासाहेबांना त्या ठिकाणी प्रार्थनेनंतर तो म्हणाला, बाळासाहेब, I'm broken. मी तुटलेला आहे, मी दुःखी आहे, माझ्या जीवनामध्ये मी फार मोठा हर्ट झालेला आहे आणि मी माझं दुःख त्या ठिकाणी कोणाला सांगू शकत नाही, ना माझ्या घरच्यांना सांगू शकतो, ना माझ्या मित्राला, माझ्या जवळच्याला मी कोणाला सांगू शकत नाही. मी तर त्या ठिकाणी मोठा धोका माझ्या जीवनामध्ये झालेला आहे. मी काय करू? देवाच्या दासाने त्याला सांगितलं, तू बिलकुल योग्य ठिकाणी आलेला आहेस. तू बिलकुल योग्य ठिकाणी आलेला आहेस. आणि त्यांनी काही वचनाद्वारे त्याला सांगितलं आणि वचनाद्वारे सांगितल्यानंतर त्याच्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. गुडघ्यावर आले, त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थना झाल्यानंतर त्या भावाला, त्या मुलाला त्यांनी विचारलं, दादा आता कसं वाटत आहे तुला? आहे का आता ही आता तुमच्या जीवनामध्ये ज्या जखमेला तू घेऊन आला होता, जे घायाळ तू या ठिकाणी घेऊन आला होता, ती घायाळ का, ती जखम तुझ्या जीवनामध्ये आहे का? तो मला देवाचा धन्यवाद असो माणूस आहे. आता जखम राहिली नाही, आता फक्त खून राहिलेली आहे. Praise the Lord. आणि माझा विश्वास आहे ती ही खून काही दिवसांमध्ये परमेश्वर काढून टाकेल. मी तुम्हाला सांगतो, आज पण आम्ही प्रत्येक जण घायाळ आहोत, आज पण आम्ही प्रत्येक जण तुटलेलो आहोत, आज प्रत्येक जणाच्या अंतःकरणामध्ये, प्रत्येक जीवनामध्ये दुःख आहे, जखमा आहे. कोणाच्या जीवनामध्ये धोका झाला, कोणाचा ऍक्सिडेंट झाला म्हणून जखमा झाली, कोणाच्या परिवारामध्ये आजार आले, कोणाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी कठीण परिस्थिती आली. काहीच्या नवऱ्याने चुकीचं काम केलं, काहीच्या बायकोने चुकीचं काम केलं, काहीच्या लेकरांनी चुकीचं काम केलं, परंतु त्या ठिकाणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये जखमा आहे. आणि त्या जखमा जरी तुम्ही पाहता की ते बाहेरून त्या ठिकाणी आपले चेहरे हसरे दाखवत आहे, परंतु आतून कुठे ना कुठे आमच्यामध्ये जखमा आहे. We are broken, we are wounded, आम्ही घायाळ असं झालेलो आहोत. आणि आज या चर्च मध्ये असा कोणताच व्यक्ती नाहीये जो बिना जखमेचा या ठिकाणी आहे.
आज या ठिकाणी असा कोणताच व्यक्ती नाही जो त्या ठिकाणी घायल नव्हता आणि घेऊन बसला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जखमा होत्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते घायल झालेले होते, ते तुटलेले होते. आणि जेव्हा ते तुटलेले होते म्हणून या ठिकाणी आले. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा या ठिकाणी ते आले, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही योग्य ठिकाणी आलो. प्रेज द लॉर्ड. तर यासाठी जेव्हाही तुम्ही आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीकडे बघाल तर तुम्हाला तो तुटलेला नाही दिसणार, तो तुम्हाला जखमेने भरलेला नाही दिसणार, तो तुम्हाला घायल झालेला नाही दिसणार. तर जखमी होऊन सुद्धा तो या प्रकारे दिसत का आपल्या घायल अवस्थेमध्ये त्याने देवाला सोडलं नाही, तो टिकून राहिला देवामध्ये. आणि जेव्हा तो टिकून राहिला देवाने त्याला स्थिर उभा केलं. हालेलुया. जखमी म्हणजे काय माहिती का? घायाळ जखमी. या घायाळ जखमी लोकांना काय म्हणतात? आमच्यापैकी काही काही लोक अशा परिस्थितीतून गेले जे बाहेर सांगणं पसंत नाही करीत आणि स्वतः प्रभू म्हणतो मी तुमच्या अपराधांमुळे घायाळ झालो, जखमी झालो. वचन वाचलं ना? खरे पाहिलं असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला. ग्लोरी. जेव्हा तुम्ही कोणा व्यक्तीला बघता जो चुकीचा करत आहे आणि आमच्या सर्वात पहिल्याची प्रतिक्रिया जी असते जेव्हा समोरचा व्यक्ती चुकीचा करत असतो, तुम्ही एकदा समजा बघितलं एखादा दारू पितो आहे, एखादा सिगरेट पित आहे, एखादा त्या ठिकाणी व्यसन करत आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीला बघता तो चुकीचं काम करत आहे आणि त्याच्याकडे पाहून आम्ही काय म्हणतो? तो चुकीचा आहे म्हणून तो पाप करतो. काय म्हणतो आम्ही? तो चुकीचा आहे म्हणून तो असं करतो. नाही सर, आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही पाहतो हे गरजेचं नाहीये तो व्यक्ती तो चूक करतो आहे, तो चुकीचा असेल असं नाहीये. कदाचित त्याच्या जीवनामध्ये होऊ शकतं असं काही घडलेलं आहे, तो कोणासमोर व्यक्त करत नाहीये, तो कोणाला सांगत नाहीये. तर आम्हाला वाटतं की आम्ही ज्याही लोकांना भेटतो जे चुकीचे काम करत आहे ते चुकीचेच असतील असं नाही आहे. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आम्ही त्या लोकांना भेटतो जे फार रागवलेले असतात, तुटलेले असतात, जे निराश असतात. गरजेचं नाहीये ना त्यांना रागवणं आवडतं. प्रेज द लॉर्ड. गरजेचं नाही त्यांना रागवणं आवडतं. होऊ शकतं निराशा त्याच्या जीवनामध्ये असेल, तो अशा काही गोष्टी करून गेला असेल त्या गोष्टी त्याला कोणाला सांगावं वाटत नाही, त्याच्याकडे त्या गोष्टी सांगण्यात नाहीये, परंतु तो त्याच्या जीवनामध्ये कदाचित तो अशाही एखाद्या गोष्टीला तोड देत असत जी गोष्ट फार कठीण आहे, त्याच्या डोक्याच्या वरती आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही त्या व्यक्तीला बाहेरून बघतो आणि म्हणतो हा चुकीचा आहे, हा पापी आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो तुम्ही कोणत्या परिस्थितीतून कोणत्या संकटातून जात आहे लोकांना सांगण्याची गरज तुम्हाला नाहीये आणि सांगू पण नका. कारण आम्ही लोकांना बाहेरून बघतो आणि बाहेरून बघून म्हणतो हा माझ्यासारखा नाही करा पापी. काय म्हणतो आम्ही? हा जर माझ्यासारखा नाहीये तर हा कोण? पापी. देवाने कुठंच नाही लिहिलं, देवाने कुठंच नाही लिहिलं की आज लोकांना आमच्यासारखं बनायचं आहे. देवाने लिहिलेलं आहे तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तो आमच्या म्हणण्यानुसार नीतिमान नाही ठरला जात, तो देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरणं गरजेचं आहे. तरी तो आपल्याला आपल्या जीवनामध्ये पापी दिसतो, परंतु देवाला तो त्याच्यासारखा दिसतो, त्याच्यासारखा चालतो, त्याच्यासारखा बोलतो. तो देवाच्या दृष्टीने त्याला नीतिमान असतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही ना एक नियम बनवलेला आहे आणि तो नियम त्या ठिकाणी अशा प्रकारे आहे, जर तुम्ही आमच्यासारखं करत नाही तर तुम्ही ख्रिस्ताचे नाही, जर तुम्ही आमच्यासारखं बोलत नाही वागत नाही तर तुम्ही ख्रिस्ताचे नाहीये. जसं काय बायबल आम्हाला जहागिरीमध्ये मिळालंय, हे बायबल आमचं नाहीये, हे जिवंत देवाचं वचन आहे.
प्रेज द लॉर्ड. हे त्याने आम्हाला दिलेलं आहे. त्याच्या हातामध्ये आहे का त्याच्या जीवनामध्ये त्याला काय करायचं आहे. तो आमच्या म्हणण्यानुसार धार्मिक नसला तरी चालेल, परंतु देवाच्या दृष्टीने तो कसा आहे ते महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक आजकाल चर्च सोडून निघून जातात. पुष्कळ लोक देवाला सोडून निघून जातात. ते देवाला नाही सोडत, ते चर्चला सोडून जातात. काय झालं माहिती आहे? एकदा काय झालं, ती बहीण होती आणि 6 महिन्यापासून ती प्रयत्न करत होती. काय करत होती माहिती आहे? 6 महिन्यापासून प्रयत्न करत होती की चर्चला जायचं. तुटलेली होती तिच्या, दुःख होतं. सारखं बाळासाहेबाला फोन करायची, मला चर्चला यायचं आहे, परंतु ती काही चर्चला येत नव्हती. बाळासाहेब म्हणायचे, ताई तुम्ही काय येत नाही आणि ती सांगायची माझी यायची तर इच्छा आहे हो. आणि जेव्हा मी काहीतरी तयारी करते तेव्हा माझं काहीतरी निघतं आणि मी त्या गोष्टीमुळे अडकून जाते. एक दिवस काय झालं, ती बाई चर्चला निघाली, परंतु ती रस्ता भटकली होती आणि भटकल्यामुळे ती जशी आली तशी ती पुन्हा माघारी गेली. दुसऱ्या रविवारी असंच झालं. तिने आपल्या मनाची पूर्ण तयारी केली की आज काही चर्चला जाईल आणि चर्चला गेल्यानंतर ती चर्चच्या दारात गेली, परंतु दारापासून ती मागे फिरून कापल्या गेली. परंतु तिसऱ्या रविवार त्या ठिकाणी उजाडलं. तिने आपलं मन कठोर केलं, घट्ट केलं आणि ती म्हणाली आज काय माझं मन नाही म्हणालं. चर्चच्या दारात गेली, चर्चमध्ये गेली, आसपासला वाटत होती, परंतु त्या ठिकाणी घेऊन ती बसली आणि बसून त्या ठिकाणी तिने देवाच्या उपस्थितीमध्ये ती बसली आणि तिच्या डोळ्यामध्ये शेवटपर्यंत अश्रू त्या ठिकाणी. जर सुटल्यानंतर बाळासाहेबांनी विचारलं की ताई तुम्ही 5 दिवसानंतर आल्या आणि दिवसानंतर आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये असं काय झालं, तुम्ही आता फार त्या ठिकाणी रडला आणि तिचं मन आणखी भरून आलं. त्या ठिकाणी डोळ्यातून पाणी तिथं गळायला लागलं आणि ती रडता आपल्या जीवनामधली साक्ष बाळासाहेबाला सांगायला लागली, खरं मला पाहायचं होतं तर मला 6 महिन्यापासून मला यायची इच्छा होती, परंतु एक दिवस ज्या दिवशी मी देवाचं वचन त्या ठिकाणी ऐकत होते आणि वचन ऐकत असताना माझी मुलगी 3 वर्षाची मुलगी 3 वर्षाची मुलगी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ऍडमिट होती आणि ती ऍडमिट असताना माझा विश्वास देवावर होता आणि देवावर असल्यानंतर मी त्या ठिकाणी माझ्या मुलीला एकटं हॉस्पिटलमध्ये सोडून देवाच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आले आणि ईस्टरचा तो दिवस होता जेव्हा प्रभू येशूचा जिवंत होण्याचा दिवस सगळे लोक आनंदाने साजरा करत होते. मी माझ्या अश्रूंनी माझ्या प्रभूला विनवित होते की प्रभू आज जरी तुझ्या त्या ठिकाणी पुनरुत्थानाचा दिवस आहे, लोक आनंद करत आहेत, परंतु माझी मुलगी त्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर त्या ठिकाणी आहे. आणि जसं जग सुटलं मला एक फोन आला की तुझी मुलगी हे जग सोडून निघून गेली आणि ती म्हणाली की मी ती गोष्ट माझ्या जीवनामध्ये जेव्हा पाहिली, मी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये घेतलं, माझ्या लेकराचा प्रेत घेऊन मी त्या ठिकाणी तिची प्रेतक्रिया केली आणि प्रेतक्रिया केल्यानंतर मी माझ्या घरी गेले आणि त्या दिवसापासून मी आजपर्यंत वाट पाहत आहे. ती वाट या करता की कोणीतरी धार्मिक व्यक्ती, कोणीतरी देवाचे लोक माझ्या दारामध्ये यावे आणि त्यांनी मला येऊन देवाच्या वचनाद्वारे सांत्वन करावं, पण कोणी नाही आलं. तर प्रत्येक व्यक्ती तिच्या घरामध्ये येऊन तिला हीच गोष्ट बोलला, तुझ्या पापामुळे तुझी मुलगी मेली. प्रत्येक जण तिच्या घरामध्ये येऊन तिला म्हणायला लागला की तुझ्या काहीतरी चुका होत्या ज्यामुळे तुझी पोरगी हे जग सोडून निघून गेली. आणि ती आपल्या त्या ठिकाणी तिचं मन तुटलं. ती म्हणाली मी येऊ कशी. एक माणूस माझ्या दारामध्ये आला नाही ज्याने मला सांगितलं की प्रभू येशू तुझ्या बरोबर आहे, कोणीच नाही आलं. आणि देवाचे दास त्या ठिकाणी तिच्याकडे पाहून तिला म्हणाले, ताई तू एकटीच दुःखातून गेला असं नाहीये का. ती म्हणाली बाळासाहेब 3 वर्षाची पोरगी होती हो, एक पोरगी होती, काय गुन्हा होता तिचा. मी देवाकडे आश्रमाची प्रार्थना केली आणि त्या देवाच्या दासाने तिला सांगितलं, बघ जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त समोर होता, त्याची आई त्याच्या समोर होती, त्याचा भाऊ त्याच्या समोर होता आणि जेव्हा त्याच्या समोर तो भाऊ आणि आई होती तेव्हा तो त्या ठिकाणी त्यांच्याकडे बघून त्या ठिकाणी म्हणाला की मला जावं लागेल. त्याचा समय झाला आणि समय
तू एकटीच अशी नाहीये जिच्या जीवनामध्ये तिचं लेकरू त्या ठिकाणी काढून घेतलेलं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. येशू मध्ये कमी नव्हती किंवा त्याच्या आईमध्ये कमी नव्हती, परंतु त्याचा समय झालेला होता आणि तो समय झाल्यामुळे पित्याने त्याला बोलवून घेतलं. मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुटलेल्या लोकांना अजून तोडणं बंद करा. जे लोक ब्रोकन आहे, जे लोक त्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे, त्यांना असं म्हणून की तुमच्या चुकांमुळे तुमच्या जीवनामध्ये शाप आहे बोलणं बंद करा. तर ख्रिस्ताच्या प्रेमाद्वारे त्यांना सहानुभूती देणं चालू करा. प्रेज द लॉर्ड. देवाचं तारण त्यांना दाखवणं सुरुवात करा. आमच्या घरामध्ये जर कोणाचं वाईट झालं तर आम्ही म्हणतो तो मेला पाहिजे. राग येतो ना आम्हाला. कोणी आम्हाला हर्ट केलं तर आम्ही म्हणतो यांना मारून टाका. आम्हाला जर कोणाच्या जीवनामध्ये आम्हाला कोणी त्रास दिला तर आम्ही त्याच्याविषयी वाटेल ते बोलतो आणि स्वतःला ख्रिस्ती म्हणतो. शेमोनास लाज वाटली पाहिजे स्वतःला आमची. प्रेज द लॉर्ड. आणि त्या बहिणीने सांगितलं 20 दिवसापासून त्या लेकराचा बाप त्याच्या कबरेजवळ बसून म्हणतो की मी कुठं जाऊ, कारण की घरी गेलो तर लोकांचे प्रश्न आहे, ते प्रश्न बंद नाही होणार की तुमच्या पापामुळे झालं, तुमच्या पापामुळे झालं. देवाचे दास म्हणाले तू काळजी करू नकोस ताई. बघ, प्रत्येक गोष्ट देवाच्या गौरवासाठी आहे. जेव्हा लाजार मेला, प्रभू येशू त्याच्या बहिणीकडे त्या ठिकाणी गेला आणि म्हणाला तू का काळजी करती, तू घाबरू नको, तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. जेव्हा त्या ठिकाणी मरिया आणि योहान प्रभू येशू समोर होते, प्रभू येशू वधस्तंभावर होता आणि वधस्तंभावर होत असताना जेव्हा प्रभूने त्यांच्याकडे पाहिलं तर ते त्याच्याकडे पाहून प्रभू त्यांना म्हणाला तुम्ही घाबरू नका. जर आज माझ्या मृत्यूचा दिवस आहे तर 3 दिवसानंतर मी पुन्हा जिवंत होणार आहे. आणि त्यांनी सांगितलं प्रभू मध्ये आम्हा प्रत्येकाची भेट होणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्या बहिणीला त्यांनी सांत्वन दिलं. आज आम्ही कसे आहोत, आज आम्ही जखमी लोकांना कशा प्रकारे पाहत आहोत, एखाद्या तुटलेल्या व्यक्तीला आम्ही कशा प्रकारे पाहत आहोत. देवाचं वचन सांगतं त्यांना दोष दाखवून त्यांना खाली पाडणं बंद करा. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताचं तारण दाखवा, देवाचं प्रेम त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दाखवा. एखाद्याचा दोष, एखाद्याची चूक पाहून त्यांना म्हणतो तुझ्यामुळे असा, तुझ्यामुळे तसा, तू असा, तू तसा. कोणी सांगितलं तुम्हाला? अरे नाही, त्याच्यामध्ये ख्रिस्त दिसत तर स्वतःच्या जीवनाद्वारे त्याला ख्रिस्त दाखवा ना. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू पापी लोकांच्या संगतीमध्ये होता, म्हणून एका शब्दाने कोणाला म्हटला नाही तू तकादार आहे, तू व्याभिचारी आहे, तू आश्य आहे, तू त्या ठिकाणी असा आहे, तू तसा आहे, तू चोर आहे. कोणाला म्हटला नाही. प्रेज द लॉर्ड. हेच तर मला जाणायचं आहे. आम्हाला देवाचं तारण आणि प्रेम लोकांना दाखवायचं आहे. त्यांना संधी द्यायची आहे. त्याला मला हरकत नाही. अरे मी पण पडलेला होतो, मी पण पापामध्ये होतो, मी पण दुःखी होतो, मी पण आजारी होतो, मी पण चुका केल्या, परंतु माझा प्रभू आज पण मला स्वीकारण्यासाठी तयारच आहे. हालेलुया. मला शेजाऱ्याला देवामध्ये क्षमा आहे, प्रभू येशूमध्ये क्षमा आहे. मोठ्याने म्हणा, मोठ्याने म्हणा, एकमेकांना पाहून म्हणा प्रभू येशूमध्ये क्षमा आहे. हालेलुया. आमचा प्रभू क्षमा करणारा परमेश्वर आहे. मी असं कधीच बघितलं नाही की कोणत्याही लेकरांवर त्याचे आईबाप प्रेम करत नाही. प्रत्येक आईबाप आपल्या लेकरांवर प्रेम करतो. जर तुम्ही कोणाला बघता की तो त्या ठिकाणी घाया आहे, जखमी आहे आणि कोणी त्याच्याकडे पाहून जर त्याला म्हणत आहे तुझ्या पापामुळे झालं, त्याला म्हणा हे प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आम्हाला सांगतं येशू पण त्या ठिकाणी कोणाला दोष लावत नव्हता, तो त्याला हात देऊन त्या ठिकाणी उंच करत होता. मी तुम्हाला सांगू इच्छितो, लोकांचं बाह्य स्वरूप बघून त्यांचा न्याय करू नका. एक लाईन देऊ का तुम्हाला? बी फास्ट टू लव, स्लो टू जज. बी
फास्ट टू लव्ह, स्लो टू जज. प्रेम करायला घाई करा. ख्रिस्ताचं प्रेम दाखवण्यासाठी तत्पर असा, परंतु न्याय करायला उशीर घ्या. प्रेज द लॉर्ड. उशिराने न्याय करा. आम्ही लवकर न्याय करतो, उशिरा प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने 30 वर्ष परुषांचं त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं. 30 वर्ष. किती? 30 वर्ष. बालपणापासून पाहत होता ते कसे राहतात आणि मग त्याचा न्याय केला. कधी कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला बाहेरून पाहता, त्याचे कपडे, त्याचे त्या ठिकाणी चालणं बोलणं, त्याचा चेहरा पाहून आम्ही त्याचा न्याय करतो की याच्या जीवनामध्ये काय घडलं नाही, तुला काय माहिती घडलंय काय तरी. तो व्यक्ती बाहेरून हसला दिसतो, याचा अर्थ असा नाहीये की तो आतमध्ये त्या ठिकाणी हसला आहे. तो तुटलेला आहे, तो घायल आहे, तो जखमी आहे. प्रेज द लॉर्ड. तो आतून दुःखी आहे, तो कोणाला सांगू शकत नाही. परंतु कदाचित तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या वचन सांगण्यामुळे, तुमच्या प्रार्थनेमुळे, तुम्ही त्यांना फोन केल्यामुळे तो व्यक्ती त्यातून निघून एका नव्या जीवनामध्ये पदार्पण करून ख्रिस्ताचा गौरव करणारा बनेल. ही आमची साक्षात आहे. हालेलुया. आणि प्रभू येशू पण तुटलेला होता ना. गेतसेमानी बागेमध्ये तोही तुटलेला होता. आणि जेव्हा तो तुटलेला होता तेव्हा त्याच्याविषयी आम्हाला बायबल असं सांगतं की खरे पाहिले असता त्याने आपले व्याधी, आमचे व्याधी स्वतःवर घेतले. का घेतले माहिती? कारण की आम्हाला आरोग्य मिळावं. आम्हाला आरोग्य मिळावं म्हणून त्याने स्वतः आमचे व्याधी त्या ठिकाणी स्वतःवर घेतले. आज मला कोणी आरोग्य देऊ शकत नाही, आज तुम्हाला कोणी आरोग्य देऊ शकत नाही येशूशिवाय. येशूच आम्हाला आरोग्य देऊ शकतो. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे तर तुम्हाला आरोग्य मिळेल कसं? पुष्कळ लोक म्हणतात, दादा एवढ्या दिवसापासून त्रास आहे, एवढ्या दिवसापासून प्रार्थना करतो पण अजूनही बरं वाटत नाही. का? There is something inside you. तुमच्या आतमध्ये असं काहीतरी आहे जे देवाला कार्य करू देत नाहीये. ते म्हणजे जगाशी मैत्री, देवासोबत वैर आहे. Praise the Lord. दोन थडीवर पाय घेऊन चालणारा ख्रिस्ती जो विश्वासू आहे त्याने स्वतःला ख्रिस्ती नाही म्हटलं तेच बेहतर आहे. हे मी नाही सांगत ना. तू म्हणशील काय बोलतो, तू म्हणाले काय बोलत राहिला, बायबल सांगतं. बायबल मी नाही सांगत. प्रॉब्लेम असेल तर बायबलला बोलायचं. मला तुमचा अविश्वास देवाला त्याचं कार्य करू देत नाही. देवाचं वचन सांगतं की आम्ही एकटेच नाहीये, की जे जखमी आहोत, दुःखी आहोत. पुष्कळ लोक आहेत ना घायल झालेले, पुष्कळ लोक आहेत ना जखमी झालेले. आम्हाला वाटतं का कधी कधी माझ्यासारखं समस्येतून कोणीच जात नाही, माझ्यासारखा प्रॉब्लेम कोणाचाच नाही, माझ्यासारखा आजार कोणाचाच नाही, माझ्यासारखा विरोध कोणालाच नाही. मी एकटाच त्रास आहे. आई सर, एकदा काय झालं माहितीये का? एक बहीण होती मेक्सिको नाही सॉरी ह्युस्टन टेक्सास मध्ये. आणि त्या बहिणीच्या जीवनामध्ये 24 वर्षीय त्या ठिकाणी मुलगी होती. आणि मुलगी त्या ठिकाणी असताना एक पास्टर त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी भक्ती चालू होती. भक्ती चालत असताना सर्व ते घर आत्म्याने भरून गेलं. आत्म्याने भरल्यानंतर त्या ठिकाणी देवाच्या दासाला पवित्र आत्म्याने सांगितलं की या ठिकाणी ही बहीण आहे, तिच्या नावासहित सांगितलं. जेव्हा पवित्र आत्मा सांगतो ना, आकडे बिकडे सांगितले नाही, लक्षात ठेवा. जर तुम्हाला इथे कोणी येऊन म्हटलं ना यस नावापासून त्याची सुरुवात आहे, एखादीचं नाव आहे तिचं पोट दुखतंय, तिचा यस नावापासून आमच्या नावापासून असं आहे, त्या खोट्या संदेशापासून सावध राहा. जर तुमच्या घरामध्ये येऊन कोणी म्हणत आहे ना का तुझ्या घरामध्ये इथे दुष्टात्मा मला दिसत आहे, दुष्टात्म्यांना दुष्टात्मे दिसतात, एवढं लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. लोकांच्या भरकाव्यामध्ये येऊन त्यानुसार विश्वास करून आपल्या घरामध्ये त्या गोष्टींना अलाव करू नका. आणि या बहिणीला सांगितलं, तिचं नाव घेऊन सांगितलं तिच्या जीवनामध्ये. पास्टर तिच्या जवळ गेले, ताई तुझ्या जीवनामध्ये काय दुःख आहे, तू का तुटलेली आहे? तिच्या अश्रू त्या ठिकाणी तिच्या डोळ्यातून यायला लागले. ती म्हणाली, पाळत साहेब 3 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं आणि लग्न झालेलं असताना नंतर मला काही गोष्टी माझ्या पतीच्या त्या ठिकाणी कळाल्या. तो गलत संबंध त्याच्या चुकीच्या संबंधांमध्ये होता, तो त्या ठिकाणी विचारामध्ये होता. आणि ही गोष्ट मला समजल्यानंतर मी पुष्कळ वेळा त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने
ऐकलं नाही आणि मी काय त्या ठिकाणी वैतागून त्याच्यासोबत घटस्फोट केला आणि घटस्फोट केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही एकमेकांना सोडून दिल्यानंतर लोक माझ्याकडे येऊन त्या ठिकाणी मला बोलायला लागले की तुझ्यामध्येच काहीतरी चूक होती, तुझ्यामध्येच काहीतरी दोष होता, तुझ्यामध्येच त्या ठिकाणी काहीतरी खोड होती म्हणून तुझा नवरा तुला सोडून निघून गेला. मी म्हणाले तुला दुसऱ्याचे आहे पण तू आज सहन मी करत आहे, हे माझ्यासोबत घा घडत आहे. आणि अश्रूंनी त्या ठिकाणी ती इतकी त्या ठिकाणी घायाळ झाली, ती रडायला लागली. मी ही ख्रिस्ताची आहे, मी ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मले, लहानपणापासून माझ्याही कानावर देवाचे वचन आहे, माझ्याही जीवनामध्ये देवाचं त्या ठिकाणी आराधना आहे, सर्व गोष्टी करते. परंतु 3 वर्षांपूर्वी माझ्या जीवनामध्ये जे दुःख झालं त्या दुःखावरून आजही लोक मला टोमणे मारत आहेत. मी काय करू पारस? देवाच्या दासांनी तिला सांगितलं की ताई तू एकटीच नाहीये जिच्या जीवनामध्ये घटस्फोट आलेला आहे, बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये घटस्फोट झाला. तू एकटीच नाहीये जिच्या पतीने चुकीचं केलं आहे, पुष्कळांच्या जीवनामध्ये त्यांचे पती सुद्धा चुकीचं करतात. तू एकटीच नाहीये जी तुटलेली आहे, तू एकटीच नाहीये जिला दोष लावलेला जात आहे. मी म्हणाले स्वतः प्रभू येशूला सुद्धा दोष लावला गेला. प्रेज द लॉर्ड. ते म्हणाले प्रत्येक गोष्टींमध्ये तो आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक वेळा त्या ठिकाणी त्याला खाली दाखवण्यात आलं. मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे का तुम्ही काय त्या ठिकाणी दृष्टिकोन तुमचा घेऊन चालता. ते म्हणाले तू ही देवाला ओळखती, मी ही देवाला ओळखतो आणि तो परमेश्वर मध्येच एकटं सोडून जाणारा देव नाहीये. प्रेज द लॉर्ड. त्याने अभिवचन दिलेलं आहे जरी तू मला सोडलं पण मी तुला सोडणार नाही. प्रभू आम्हाला कधी सोडत नाही, आम्ही त्याला सोडतो. आणि त्या ठिकाणी ते तिला म्हणाले की माझ्यात काही कमी आहे असं म्हणून त्या ठिकाणी तू स्वतःला दोष देऊ नको. आजची परिस्थिती जर तू बघते आहे तर म्हणू नको सगळं काही संपलं तर म्हण की काहीतरी बाकी आहे. हालेलुया. देयर इज समथिंग लेफ्ट. जर असा प्रसंग आमच्या जीवनामध्ये येत आहे तर आमचं सगळं काही संपलं असं नाहीये, तर आमच्या जीवनामध्ये काहीतरी बाकी आहे. म्हणायचे जरा काहीतरी बाकी आहे. अरे मोठ्याने म्हणा काहीतरी बाकी आहे. घटस्फोटामुळे तुम्ही संपले नाही, आजारामुळे तुम्ही संपले नाही, तंगीमुळे तुम्ही संपले नाही, परिवाराच्या भांडणामुळे तुम्ही संपले नाही, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही संपले नाही, मृत्यूमध्ये तुम्ही संपले नाही. बाकी आहे. अरे काहीतरी राहिलंय का अजून? प्रेज द लॉर्ड. तुम्ही एकटेच नाहीये जे या त्रासामधून जात आहात. ज्या दिवशी तुम्ही आणि मी तिथे जाऊ देवाजवळ आणि तिथे गेल्यानंतर मला फार आवडतं योसेफ आमच्याकडे येईल. तो म्हणत तू एकटाच नाहीये जो त्रासातून गेलेला आहे, मीही त्या त्रासातून गेलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तू समस्येमधून जात होता तेव्हा मी तुला तिथून पाहत होतो. त्या त्रासातून तू गेला, तो त्रास तू एकटा नाही गेला, मीही त्या त्रासातून गेलो आहे. जेव्हा लोकांनी तुला त्यागलं, तुझ्या स्वतःच्या लोकांनी तुला विकून टाकलं, मलाही विकून टाकलं, मलाही त्या ठिकाणी सोडून दिलं, माझ्यावरही खोटे आरोप घेतले गेले, परंतु आज मग आम्ही कुठे आहोत? आपल्या पित्याच्या राजाच्या उजव्या बाजूला बसून त्याचा गौरव करतो. म्हणून तुम्ही एकटेच नाहीये जे या त्रासामधून जातात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा काय झालं, मेक्सिको मध्ये एक मोठं कन्व्हेन्शन भरतो. कन्व्हेन्शन म्हणजे प्रार्थना सभा. आणि जेव्हा ही प्रार्थना सभा त्या ठिकाणी भरली, पुष्कळ सारे मोठे मोठे देवाचे महानदास त्या ठिकाणी आले. आणि देवाचे महानदास आल्यानंतर मस्त सेशन झाले, खतरनाक सेशन झाले. आराधना चालू आहे, देवाची उपस्थिती त्या ठिकाणी आहे.
आणि देवाची उपस्थिती त्या ठिकाणी असताना एक व्यक्ती त्या ठिकाणी पहिल्या रोमध्ये पहिल्या होळीमध्ये त्या ठिकाणी बसला होता. त्याला पाय नव्हता, एकच पाय, आणि त्याला आराधनेसाठी उभा राहायला थोडीशी अडचण होत होती, परंतु तो आराधना करत त्रास होतो. प्रत्येक स्टेजवरच्या सेवकांनी त्याच्याकडे पाहिलं. जशी प्रार्थना झाली, प्रत्येक सेवक त्याच्या जवळ गेला आणि त्याच्यासाठी प्रार्थना करायला. त्या माणसाने विचारलं का बाबा रे, तुम्ही माझ्यासाठी का प्रार्थना करता? का तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करता? आणि ते दास सगळेजण म्हणाले की आमची इच्छा आहे का तुझा दुसरा पाय व्यवस्थित व्हावा आणि तू आपल्या दोन्ही पायावर त्या ठिकाणी उभा राहून देवाचं गौरव करा. पण तुम्हाला मला हरकत नाहीये, परंतु मी खुश आहे एका पायावर. जसं माझ्या देवाने मला बनवलं ना, त्यामध्ये मी खुश आहे. तो मला माझी कमजोरी, माझ्या देवाची आराधना करण्यापासून मला नाही थांबवू शकत. आज जरी माझ्याकडे एक पाय आहे, परंतु एक पायाने मी उभा राहून अशी त्या ठिकाणी नाचून देवाची आराधना करतो, तर दोन पाय असणाऱ्या लोकांना सुद्धा स्वतःची लाज वाटते. Praise the Lord. मी हैराण झालो. Praise the Lord. आम्ही हैराण झालो का एक पाय असणारा व्यक्ती जर एवढ्या जोश मध्ये, एवढ्या आनंदामध्ये येऊन आराधना करू शकतो, तर आम्हाला तर देवाने दोन पाय दिले, आम्हाला उभा राहायला सुद्धा त्या ठिकाणी सेवा. हालेलुया. Praise the Lord. देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे की आम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट ही जाणलं पाहिजे की आम्हाला लोकांची कमी नाही पाहिजे. आम्हाला सवय लोकांमध्ये काय कमी आहे आम्ही तेच पाहत असतो. तुमच्या किचन मध्ये बॉक्स नाहीये का हो? गरज नाही काही. तू किती बारीक झालीस ग? अरे गरज नाहीये. जसं देवाने मला बनवलं तशी मी त्याची आराधना करू शकते. तू किती जाड झालीस. तू काय कर, एक काम इथे इथे जिम लाव, असं घे. अरे गरज नाहीये. जसं देवाने बनवलं आहे त्यामध्ये आम्हाला खुश राहायचं आहे. Praise the Lord. कारण की देवाने जर आमचा अशा अवस्थेमध्ये स्वीकार केलेला आहे तर आम्हाला लोकांच्या मताचं काय घेणं. हालेलुया. पण आम्हाला सवय आहे ना सल्ले द्यायची, टिप्पण्या द्यायची. अधिकतर लोक कोणाच्या घरामध्ये जातात तर ते लोकांच्या घरामध्ये काय कमी आहे ते पाहायला जातात. त्यांच्या घरामध्ये काय कमी आहे इकडे तिकडे पाहता. इथं हे का नाही केलं, तुम्ही करायला पाहिजे, चांगलं दिसलं असतं. अरे अजून सांगू का सोपं करून? अजून सांगू, थोडं सोपं करून सांगतो. काही लोकांचे केस होतात, काही लोकांचे केस गळतात. आम्ही त्यांच्या घरात केस जायला लागले असं तेल नाही. एक काम कर, कोरपडीचं तेल घे. कोरपडीचं नाही ते एक काम कर, त्या ऑलिव्ह ऑइल, जैतुनाचं तेल, लय भारी एकदम आशीर्वादित तेल. अरे डोक्याला लाव माझे केस असे घडी झाले होते. नाही, कांद्याचा रस लावून गेला. कांद्याचा रस लाव. त्याच्यानंतर येतं कोणीतरी येतं आणखी म्हणतं अरे नाही कांद्याचा रस आमका असं शॅम्पू आहे, त्या शॅम्पूने लाव म्हणजे जे केस असं होतील, तसे होतील, तसे होतील, तसे होतील. अरे गरज नाहीये. Praise the Lord. अरे ज्या देवाने डोक्यावर केस उगवले त्याने काढून घेतले काही ठेवले काही एकच आहे. Praise the Lord. आम्हाला टिपण्या द्यायची सवय आहे. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आता माझे केस पांढरे व्हायला लागले. माझे केस पांढरे व्हायला लागले. दादा
केस पांढरे व्हायला लागले बरं का. अरे आई केस माझी, जीवन माझं, तोंड माझं, सर्व माझं. तुला काय प्रॉब्लेम आहे रे? देवाने जर माझा केस त्या ठिकाणी पांढरा केला, लोक येतात माझ्याकडं, हा डाय लावला तर लय सुंदर केस होतात बरं का. ही मेहंदी लावा, अमोनिया विरहित मेहंदी आहे, ही नॅचरल मेहंदी आहे. लावा ना मेहंदी, खरं लावा, छान दिसतील केस एकदम. व्हेरी गुड, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, माझी केस मला फरक पडत नाही, तुम्हाला काय घे. लोकांना तुमच्या जीवनाविषयी टिप्पण्या देणं करू देऊ नका. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये जर असं असतं तर देवाने मला गोरं बनवलं असतं, काळं नसतं बनवलं. प्रेज द लॉर्ड. जर त्याला मला गोरंच बनवायचं असतं ना तर त्याने मला काळं बनवलं नसतं. म्हणून जसं देवाने मला बनवलं त्यामध्ये मी खुश आहे. प्रेज द लॉर्ड. प्रॉब्लेम तुम्हाला आहे, तुमच्या डोळ्यांना आहे, आम्हाला प्रॉब्लेम नाहीये. म्हणून जितका वेळ दुसऱ्यांविषयी बोलता इतका वेळ कधी स्वतःसाठी घरामध्ये खोलीमध्ये जाऊन गुडघ्यावर येऊन प्रार्थना केली असती तर आज कुठाच्या कुठा गेले असते. प्रेज द लॉर्ड. म्हणून लोकांविषयी बोलणं बंद करा, दुसऱ्याच्या जखमेवर मीठ तोडणं बंद करा आणि स्वतःच्या जीवनाकडे लक्ष द्या. कोणाला बघून म्हणू नका तुझे केस, तुझं तोंड, तुझे कपडे. आरसा दिलाय तुम्हाला, स्वतःचं तोंड त्याच्यामध्ये बघा. आणि कधी वेळच मिळाला तर त्या आरशामध्ये तो गुण म्हणा, देवाने मला सुंदर, चांगलं आणि त्याच्या प्रतिरूपामध्ये स्थिर बनवलेला आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही एकटेच नाहीये या जखमेमधून, या त्रासामधून जात आहात. आणखी पण पुष्कळ सारे लोक आहेत जे त्रासातून जात आहे. जर देव त्यांच्या बरोबर आहे तर देव तुमच्या बरोबर आहे. आणि जर देवाने त्याला त्रासातून सोडवलं तर निश्चित रूपी देव तुम्हालाही त्या त्रासातून बाहेर काढेल. हालेलुया. योबाचं जीवन माहित आहे का तुम्हाला? योबा माहित आहे ना? द बुक ऑफ जॉब माहित आहे ना? योबाच्या जीवनामध्ये इतका श्रीमंत व्यक्ती होता, सर्व गोष्टी त्याच्याकडे परिपूर्ण होत्या, त्याच्या 10 लेकरं होते, त्याच्याकडे त्या ठिकाणी हजारोनी गुरढोरं होते. बायबलचे त्या ठिकाणी विद्वान असं सांगतात योबाकडे 11,000 एकर जमीन होती. आणि एक दिवस सैतानाला त्या ठिकाणी सैतानाने पाहिलं आणि प्रभू त्या ठिकाणी गेला आणि प्रभूने पाहिल्यानंतर सैतानाला विचारलं का माझा सेवक तो योब आहे, त्याच्याकडे तुझं लक्ष गेलं का? त्याच्यासारखा खरा देवाला घेऊन मागणारा सात्विकाचा पृथ्वीवर कोणीच नाही. आणि सैतान म्हणतो तू एवढं त्याला आशीर्वाद दिले ना, तू एवढं खरं त्याच्या जीवनामध्ये दिलं नव्हतं, कसं काय तुला त्या ठिकाणी काय हे करील? तो म्हणाला तू त्याला सर्व काळ म्हणजे काय तुझ्या तोंडावर तुला शिवायचा. प्रभू म्हणाला ठीक आहे. सैतान गेला तर योबाचं सारं घेतलं, होतं नव्हतं ते सगळं काढून घेतलं, योब झिरो झाला. हिरो होता, झिरो झाला. सगळं काही होतं शून्य झालं, काहीच राहिलं नाही. एकाच वेळेला घरातून 10 प्रेत लेकरांचे असे बाहेर निघाले. घायल होता ना. पाळस साहेब तुम्हाला काय माहिती आमच्या जीवनामध्ये काय दुःख आलं? अरे मग मी म्हणू शकतो तुम्हाला काय माहिती मी माझ्या डोळ्याने काय दुःख पाहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. स्वतःचे 10 लेकरं त्या ठिकाणी एकाच वेळेला कबरेमध्ये त्यांनी काढले. एका वेळेला त्याची होती नव्हती संपत्ती, त्याचे पुरं ढोरं सगळं काही काढून घेतलं गेलं. आणि योबाचे मित्र त्याच्याकडे येऊन म्हणतात की तुझ्यामध्ये कमी होती म्हणून तुझ्यासोबत असं घडलं. नाही सर, कधी कधी आमच्या जीवनामधून आमची कमी आहे म्हणून देव काढून घेत नाही, तर परमेश्वर आमच्या जीवनामधून काही गोष्टी याकरता काढून घेतो की त्याला आम्हाला पुन्हा उंच करायचं आहे. आणि उंच करत असताना जेवढं आमचं गेलं सगळं डबल आम्हाला तो देण्यासाठी तयार आहे. हालेलुया. मला डबल
संकटामध्ये तुमटीने परत फेड करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. येते ना परिस्थिती, येते ना निराशा, येऊ द्या ना. डबल आनंदी करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला तयार करतो. हालेलुया. कधी कधी तुमचा विश्वास तेव्हा नाही दिसत जेव्हा तुमच्या घरासमोर तुमची बिल्डिंग त्या ठिकाणी उभा राहते, घरासमोर फॉर्च्युनर गाडी दिसते आणि त्या ठिकाणी तुम्ही म्हणता हो देवाने मला खूप आशीर्वादित केलं. अरे नाही, तुमचा विश्वास तेव्हा नाही दिसत. तुमचा विश्वास तेव्हा दिसतो की जेव्हा तुमची फॉर्च्युनर मिळाली, तुमचं घरही जातं, सगळं हिरावून घेतल्यानंतर तुम्ही म्हणता की मी प्रभूला सोडणार नाही. तुमची प्रार्थना वाढली, तुमची सामर्थ्य वाढलं, तुमचा देवाला देणारा वेळ वाढला. तेव्हा या सर्व गोष्टी जेव्हा देव मानतो तेव्हा तो म्हणतो येस माय चाइल्ड, माझ्या मुला, तुझ्या घायाळपण, तुझ्या जखमा मला गौरव देत आहे. हालेलुया. आमच्या जखमा आमच्या देवाला गौरव देणाऱ्या आहेत. म्हणून गीत गाणारा म्हणतो ना, लग्न आलो मी, लग्नच पुन्हा जाणार. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो लग्न मी आलो, या जगामध्ये लग्नच निघून जाईल. जगाची कोणतीच गोष्ट मी सोबत नाही नेणार. जर तुम्ही तुटलेले आहात मग तुम्हीही म्हणाल की वाट बघतो आम्ही तुझ्या येण्याची या पृथ्वीवर. मग होईल तुझ्या सोबतच माझं मन ये आणि राहील सदा सर्व काळ तुझ्या जवळ. हालेलुया. परत ऐकू का? नग्न आलो मी या जगामध्ये, नग्नच पुन्हा जाईल. या जगाची कोणतीच गोष्ट मी सोबत नेणार नाही. वाट बघतो तुझ्या येण्याची या पृथ्वीवर. मग होईल माझं मन एक तुझ्या सोबत आणि राहील कायम स्वरूपी तुझ्या जवळ. मी काही नाही करतो नाही. जेव्हा प्रभू मला भेटल ना, प्रभू मला भेटल ना, तेव्हा तो माझ्या गळ्यात पडत आणि मला काय म्हणाल, वेल डन, शाबास माझा मुलगा, शाबास. हालेलुया. आज आम्हाला प्रत्येकाला हा विश्वास पाहिजे ना. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आले ना, अरे संकट आले, निराशा आले, क्लेश आले, विपत्ती आले, अडचण आले, परंतु आम्ही उपदेश करणं सोडणार नाही. आम्ही त्रास आला तरी आम्ही म्हणणार, आम्ही देवाचं वचन गाजवणं बंद करणार नाही. का नाही सोडणार माहितीये का? कारण की ऐकायचं आहे मला, शाबास माझ्या मुला, वेल डन माय सन, शाबास. हालेलुया. मला भेटल्यावर प्रभू म्हणेल, तुम्हालाही भेटल्यावर प्रभू म्हणेल का तू पुष्कळ दुःखातून गेला, त्रासातून गेला, जखमा खाल्ल्या, पण बघ तू सर्व काही सहन केलं. जसं तू सहन केलं तसं मीही सहन केलं. ज्या दिवशी तुम्ही प्रभूला भेटाल तो सुद्धा तुम्हाला त्याच्या जखमा दाखवील. हे बघ माझे हात, जे तू सहन केलं मीही सहन केलं. आपल्या छाती त्या ठिकाणी त्याच्या कुशीतला भाला त्या ठिकाणी दाखवील, पायामध्ये ठोकलेले खिळे दाखवील, आपल्या अंगावरच्या प्रत्येक जखमा तुम्हाला दाखवील. तो म्हणाला तू सहन केलं, तू त्रासातून गेला, मीही सहन केलं. हालेलुया. हालेलुया. म्हणून आम्ही वाट बघतो की ज्या दिवशी सर्व सिद्ध प्रभू परमेश्वर येईल, त्या ठिकाणी त्या दिवशी आम्ही सर्वजण त्याच्यासोबत जुडले जाऊ. आम्ही त्या दिवशी आमच्या सर्व सिद्ध परमेश्वराला आपल्या डोळ्यांनी बघू. ज्यांनी जखमावर विजय मिळवला तो आपल्या जखमा घेऊन सुद्धा आज परिपूर्ण देव आहे. म्हणून आम्ही म्हणतो वाट बघतो आम्ही तुझ्या येण्याची या पृथ्वीवर. हालेलुया. किती लोक म्हणतात माझ्या जखमा बऱ्या करणाऱ्या देवा, मी एकटाच नाहीये की ह्या जखमा खाल्ल्या. माझ्या प्रभूने सुद्धा माझ्यासाठी जखमा सहन केल्या. माझा प्रभू सुद्धा त्या त्रासातून गेला. म्हणून आम्ही म्हणतो इंतजार है उस दिन का जिस दिन तू
कुठे सापडणार नाही बरं ते खूपच गाणं तुम्हाला. YouTube सर्च करा, कुठं मी सर्च करा, कुठं सापडणार. आणि मला विचारू की नाही का पाळत साहेब कुठून गाणे घेत. Praise the Lord. फक्त त्रासातून तुम्ही जात नाहीये. Praise the Lord. फक्त त्रासातून क्लेशातून तुम्ही जात नाही तर प्रभू सुद्धा त्या त्रासातून गेलेला आहे. त्याने सुद्धा प्रत्येक परिस्थिती तुम्ही म्हणता पाळत साहेब गरिबी तुम्ही काय पाहिली. अरे आमच्या प्रभूने गरिबी पाहिली. तो श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला येऊ शकत होता परंतु त्याने कंगालाच्या घरामध्ये जन्म घेणं पसंत केलं. हालेलुया. तुम्ही म्हणता आम्ही काय. मी तुम्हाला सांगतो ज्या गोष्टी तुम्ही सहन केल्या तर तुमच्या प्रभूने पण सहन केलेल्या आहे. तुम्ही एकटेच नाहीये तर तुमचा प्रभू सुद्धा त्या त्रासामधून गेलेला आहे. हालेलुया. हे झोपलेले प्रेज द लॉर्ड म्हणतील. हे सोने वाले लोगों जाग जाओ. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाचे मंदिर बांधणारे लोक आहे का नाही. बांधलं मंदिर अंतःकरणामध्ये किती अद्भुत देव आहे ना आमचा. किती त्या ठिकाणी किती चांगला प्रभू आहे आमचा. त्या त्रासातून तो गेला तुम्ही गेले. त्या त्रासातून जाताना तो तुम्हाला म्हणतो माझ्याकडे बघ बघ आहे बघ माझ्याकडे. मी सुद्धा त्या त्रासातून गेलो. हे असे दोन हात करून तुम्हाला दाखवेल. हे बघ माझे हात. हे माझे दोन्ही हात तुझ्या अपराधामुळे त्या ठिकाणी त्याच्यात खिळे मारले गेले. Each and everything God will show us. प्रत्येक गोष्ट परमेश्वर आम्हाला दाखवेल. जेव्हा आम्हाला कोणी धोका दिला, जेव्हा आम्हाला कोणी दुःख दिलं, जेव्हा आमच्या जीवनावर लोक आमच्या सोबत चुकीचं केलं आणि जेव्हा आम्ही पाहतो की आम्ही योहान उघडतो आणि योहान जेव्हा उघडल्यानंतर एक वचन आमच्या दृष्टीला पडतं आणि ते वचन आमच्या जीवनाला त्या ठिकाणी सांत्वन मिळते. हे वचन आम्ही मागच्या दिवसांमध्ये बघितलं. माझी शांती तुम्हाला मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत की जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील पण धाडस धरा, धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. हालेलुया. ज्या प्रभूने जगाला जिंकलेला आहे तो मला पण जिंकवल्याशिवाय राहणार. ज्याने मृत्यूवर विजय मिळवला तो मला सुद्धा मृत्यूवर विजय. ज्याने त्या ठिकाणी सर्व काही सहन केलं तो सुद्धा मला सर्व काही सहन करण्याची ताकद देईल. हालेलुया. तो जिवंत झाला तर मी सुद्धा जिवंत होईल. तो जर स्वर्गात आहे तर मी सुद्धा स्वर्गात राहील. तो जर राजासनावर बसलेला आहे तर मला सुद्धा तो मुकुट देईल आणि तो मुकुट मला त्या ठिकाणी मिळेल. म्हणून तुम्ही म्हणू शकता का ज्या त्रासातून मी गेलो त्या प्रत्येक त्रासातून माझा प्रभू गेलेला आहे. Praise the Lord. Come on, do one thing. एक गोष्ट आपण करू. आपले डोळे बंद करा. आपले डोळे बंद करा. भविष्यवाणी करा. भविष्यवाणी. प्रभूचं वचन सांगतं भविष्यवाणी करा. आपल्या शेजारच्याचा हात हातामध्ये घ्या. Whoever you stand, sit behind your seat. त्याचा हात हातामध्ये घ्या. त्याला म्हणा तुला देवाच्या नावात मी आशीर्वादित करतो. म्हणा त्यांना देवाच्या नावात आम्ही तुम्हाला आशीर्वादित करतो. मोठ्याने म्हणा. एकमेकांना म्हणा येशू तुमच्या सोबत आहे. सांगा त्यांना तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही एकटे नाही आहात. आणि तुम्ही विजयी व्हाल. तुम्ही विजयी व्हाल. मोठ्याने म्हणा तुम्ही विजयी व्हाल. विश्वास करता तर टाळ्या वाजवून सांगा. We are not alone. First thing, you are not alone. तुमच्या देवाने ते सर्व काही सहन केलं जे तुम्ही सहन करत आहात. हालेलुया. संपवलं. Last thing, जेव्हा पण तुम्हाला जखमा होतात ना तर त्या जखमा एक गुण त्या ठिकाणी सोडतात. जेव्हाही तुम्हाला जखमा होतात त्या जखमा एक गुण त्या ठिकाणी सोडतात. आणि देवाचा दास पाऊल या ठिकाणी एका ठिकाणी असं म्हणतो. एकदा काय झालं पाऊल लय
इतकं मारलं पण अर्ध मेलं केलं, मेला म्हणून गावाच्या बाहेर टाकून दिलं. आणि इतकं मारून त्या ठिकाणी मारल्यानंतर त्या ठिकाणी पाऊल पुन्हा उठला, देवाचं सुवार्ता सांगायला गावामध्ये गेला. पण तो पाऊल मंडळीला काय म्हणतो माहितीये? मी ख्रिस्तासाठी भेटलेल्या ज्याही जखमा आहे त्या जखमेच्या खुणा माझ्या अंगावर घेऊन तुम्ही जर त्या दिवसांमध्ये असते ना, तर पावलाने कदाचित तुम्हाला त्याचा शर्ट काढून त्या ठिकाणी दाखवला असतं. बघ 39 फटके 5 वेळेला माझ्या पाठीवर त्या लोकांनी मारले. तो काय म्हणतो? ख्रिस्तासाठीच्या खुणा मी माझ्या अंगावर घेऊन फिरतो. मी तुम्हाला सांगतो, आता ती जखम नाहीये, आता ती खून आहे, ओळ आहे, ज्याला आम्ही म्हणतो ना ओळखण राहिलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये सैतान खूप साऱ्या जखमा घेऊन आला, परंतु देवाने त्यांना खुनामध्ये त्या ठिकाणी बदल केला. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला समजतंय का मी काय सांगतो आहे? किती लोकांना समजतंय? नक्की समजतंय ना? नाही समजलं तर पुन्हा विचारा. आज जर तुम्ही जखमी आहात, तर देवाने तुमची जखम खुनेमध्ये बदललेली आहे. तुमचे त्या ठिकाणी तुमचे जखम त्या ठिकाणी वळामध्ये त्या ठिकाणी बदलली आहे. आणि ही खून तुम्हाला एक दिवस आठवण देईल. एक समय आला जेव्हा मी जखमी होतो, घायाळ होतो, माझ्या जीवनामध्ये जखमा होत्या, परंतु आता फक्त माझ्या जीवनामध्ये त्या जखमाचं निशाण त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ते निशाण बघाल, तेव्हा तुमच्याकडे तुम्हाला बघायला मिळेल सैतान काहीतरी जखम घेऊन तुमच्याकडे येईल. त्या जखमेला घेऊन तो आल्यानंतर त्या सैतानाला विश्वास आलेला, बघ मागच्या वेळेस तुम्हाला एक जखम घेऊन आला होता, मला घायल करण्यासाठी आला होता, माझ्या प्रभूने ती जखम काढली, आज फक्त खून आहे. जर आज तू जखम घेऊन येत आहे, माझा प्रभू त्या जखमांना परत त्या खुणीमध्ये बदलल्याशिवाय राहणार नाही. आज जखम आहे, उद्या खून पण त्या ठिकाणी होणार. आणि ती खून तुम्हाला वारंवार आठवते. काय दिलं माहितीये? एक दिवस तुझ्या जीवनामध्ये जखम होती, परंतु बघ प्रभूने तुला कसं सोडवलं. आता यापुढे कितीही संकट येऊ दे, कितीही यातना येऊ दे, जखमा काय स्वरूपी राहणार नाही. कारण की खुणा माझ्या देवाने दिलेल्या आहे. त्या खुणा मला विश्वास देत आहे की ज्या जखमांना बदलून त्याने खुणांमध्ये बदललं, तो परमेश्वर कितीही जखमा आल्या तरी मला त्यातून सोडवल्याशिवाय राहणार. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, समस्या गेली नाही, परंतु समस्या सहन करायची ताकद देवाने आम्हाला दिलेली आहे. आज मी तुम्हाला उत्साहित करू इच्छितो आणि यासाठी देवाचा धन्यवाद नाही करीत की त्याने आमची समस्या दूर केली, परंतु यासाठी आम्ही त्याचा धन्यवाद करतो की समस्या सहन करण्यासाठी त्याने आम्हाला शक्ती दिली. सैतान एक आमच्या जीवनामध्ये जखम देतो, परंतु परमेश्वर एक खून देतो. आणि त्या ठिकाणी याची आठवण राहावी की आधी सुद्धा आम्ही जखमांमधून गेलो, परंतु आमच्या प्रभूने त्या जखमा पुसल्या आणि त्याने आम्हाला त्यातून त्या ठिकाणी बरं केलं. हालेलुया. त्यासोबत एक गोष्ट सांग, जेव्हा तुम्हाला जखम होते आणि जखम झाल्यानंतर कदाचित तुम्ही पडता, तुम्हाला ठेच लागते, कधी ऍक्सिडेंट होतो आणि जखम मिळते, आणि जखम झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी डॉक्टरकडे जाता, तर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला दोन गोष्टी त्या ठिकाणी सांगतात. पहिली ती जखम ते सांगतात, जखम उघडी ठेवा, जखमेला कोरडं होऊ द्या, जखमेला बांधू नका. कारण की जखम बांधल्यानंतर ती चिकटते आणि त्या ठिकाणी तिला त्रास होतो. परंतु डॉक्टर आम्हाला सांगतात जखम उघडी ठेवा. आमच्यापैकी पुष्कळ लोक आहेत ते भूतकाळाला फार घाबरतात. आमच्यापैकी पुष्कळ लोक आहेत ते म्हणतात की माझा भूतकाळ कोणाला समजावा नाही. जर समजलं तर लोक माझ्याविषयी काय बोलतील, ते माझ्याविषयी काय विचार करतील, आणि त्यातून ते जर त्यांना कळलं तर ते माझ्याविषयी काय काय बोलतील. प्रेज द लॉर्ड. पण मी तुम्हाला सांगतो, हरकत नाही हो, हरकत नाही. तुम्हाला लपवण्याची गरज नाहीये, तुमच्या चुका लपवण्याची गरज
आहे. आम्ही लपत फिरतो. अरे कोणाला समजलं तर तो काय म्हणल, अरे याला कळालं तर तो काय म्हणल, अरे माझ्या जीवनाची कथा ऐकून तो काय म्हणल, अरे तो काही नाही म्हणणार. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जर तुमचं ते जीवन असतं आणि ते जीवन जर असतं तर तुम्ही आज इथे बसलेले नसता. हालेलुया. त्यामध्येच पडलेले असता. आणि जर आज तुम्ही निघून त्यातून निघून बाहेर आलेले आहात तर याचा अर्थ त्याचा अधिकार, त्या वस्तूंचा अधिकार तुमच्यावर चालणार नाही. हालेलुया. या सर्व साक्ष आहे तो. या सर्व साक्ष आहे. तुम्ही चुका करत होते, आता तुम्ही चुका करत नाही. तुम्ही वाईट होते, आता तुम्ही वाईट नाही. तुम्हाला माणसाकडून माफी घ्यायची नाहीये. तुम्हाला माणसांपासून माफी मिळणार नाही. तुम्हाला देवापासून माफी मिळालेली आहे. तो तुम्हाला आनंद पाहिजे. आणि आम्ही लपवतो लोकांपासून. कोणाला कळत काय, हा काय म्हणत, तो काय म्हणत. मी तर फोनवर चुकीचा बोलत होतो. मी तर त्या ठिकाणी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ठेवत होतो. मी तर लबाडी करत होतो. मी तर घाणेरड्या गोष्टी करत होतो. मी चर्चला येऊन सुद्धा पॉर्नोग्राफी मध्ये अडकलेलो होतो. मी अश्लील व्हिडिओ पाहत होतो. मी लोकांची निंदा त्या ठिकाणी करत होतो. मी लोकांना मारण्याचे कारस्थान बनवत होतो. प्रेज द लॉर्ड. करत होतो, करत आहो नाही. प्रेज द लॉर्ड. आता जखम उघडी ठेवायची आहे. जखमेला सुकू द्या. आणि जर जखम उघडी ठेवा तर आपोआप देवाचं वचन त्या जखमेला बरं करणं चालू करील. हालेलुया. आणि आपण आमच्या जीवनामध्ये जेव्हा पाहतो, अजून थोडं समजवतो, अजून क्लिअर करतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त नासरेतामध्ये गेला ना सेवेसाठी, तर लोकांनी त्याला शिक्षक म्हणून नाही पाहिलं. जेव्हा प्रभू येशू नासरेतामध्ये आपल्या होम टाउन मध्ये जेव्हा फर्स्ट टाइम गेला, 30 वर्षानंतर जेव्हा सेवेचा त्या ठिकाणी चालू केली, तेव्हा तिथे गेल्यानंतर लोकांनी त्याच्याकडे शिक्षक म्हणून नाही पाहिलं. लोकांनी त्याच्याकडे काय पाहिलं माहित आहे का? अरे हा तोच ना, अरे हा तोच ना, तो सुताराचा पोरगा. काय म्हणाले लोक? हा येशू तोच आहे ना, सुताराचा योसेफ आणि मरिया. अरे ती नाही ना ती कुमारी, लग्नाच्या आधीच तिला पोरग झालं. ती मरिया, तिचा पोरगा ना हा. सुरुवात कशी झाली पाहिजे ना येशूची? त्या लोकांनी त्याला शिक्षक म्हणून नाही पाहिलं. त्याची ओळख कशी करतो बा? हा तोच ना तो कुमारीला पोरगा झाला. हा गावभर फिरत बसली. पवित्र आत्म्याच्या द्वारे घर बनायला, पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला, पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला. अरे तुमच्या जीवनामध्ये जर पवित्र आत्मा आहे, जर तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कार्य करत आहे, तर त्या जगाच्या मूर्खांना तुमच्या जीवनात काय चालू आहे ते नाही समजणार. कारण की त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा नाहीये. ते तुमच्याविषयी बोलतील. हे आम्ही म्हणतो पळत नाही, ते मला असं बोलले, मी चर्चला जातो म्हणून. अरे तुमच्यामध्ये आत्मा आहे, त्यांच्यामध्ये नाहीये ना. त्यांना नाही समजणार तुमच्या जीवनामध्ये काय आहे. तुमच्या आमच्या आत्ताच्या अवस्थेला जर बघून काही लोक असं म्हणत असतील, अरे हा तोच आहे ना ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी घाणेरडं झालं होतं. अरे हा तोच आहे ना ज्याच्या जीवनामध्ये हा असा होतं. हा तोच आहे ना. माझ्याकडे बघून काय म्हणता माहिती का? हा तोच आहे ना. तो चर्च मध्ये बसत नव्हता, हा त्याच्या आई बाबाचा ऐकत नव्हता. हा तो काय, हा काय लोकांना देवाचं वचन सांगणार, हा काय त्या ठिकाणी करणार. अरे हा तर गावड्या कोणासोबत फिरायचा, हा तर पोरी छेडायचा, हा तमाशा करायचा, तोसा करायचा, हा त्या ठिकाणी हे करायचा, ते करायचा. माझी ओळख ती आहे, हे लोकांच्या दृष्टीने आहे. परंतु मी जे करत आहे ते मी बंद करणार नाही. तुम्ही जे करता, प्रार्थना सोडू नका. वचन वाचता, वचन सोडू नका. जे काय तुम्ही चांगलं करता करत राहा. देवाचं वचन आज देवाच्या वचनाद्वारे तुम्हाला उत्साही करू इच्छित चर्चला येत राहा. प्रार्थना करता करत राहा. जे करत आहात ते करत राहा.
तुमच्या जखमी अवस्थेनंतर एक समय येणार आहे, तुमच्या घायल अवस्थेनंतर एक समय येणार आहे. ज्यांनी तुम्हाला बघून चुकीचे नाव ठेवले, एक दिवस तेच लोक योग्य नावाने तुम्हाला हात मारतील. एक दिवस एक योग्य नावाने उचलण्यासाठी परमेश्वर तुम्हाला त्या जागेवरून उचलून त्या ठिकाणी आपल्या जवळ घेईल. म्हणून आपल्या जखमा उघड्या करणं चालू करा. दुसरी गोष्ट डॉक्टर सांगतात, घाणेरडे रक्त जाऊ द्या. जितकं रक्त जातं जखम तितक्या लवकर बरी होते. बरोबर ना? रक्त वाहिल्यावर जखम बरी होते ना. रक्त सुटतं का हो? रक्त सुटतं का? स्वाती रक्त सुटतं का? समजा मला इजा झाली आणि रक्त त्या ठिकाणी खाली यायला लागलं, तर ते पाण्यासारखं कंटिन्यू टपकत राहतं ना, ते एका वेळेनंतर सुटून जातं. कंटिन्यू संपूपर्यंत सुटतं ना. आणि सुटल्यानंतर जखम काय होते? कोरडी होते. म्हणून रक्त, डॉक्टर काय सांगतात? निघू दे रे रक्त. डॉक्टर नको ना, त्रास होतो, नको. डॉक्टर सेज रक्त जाऊ दे. जेव्हा रक्त जातं जखम अजून लवकर बरी होते. मी देवाच्या नावाचं धन्यवाद करतो. आम्ही पण आमच्या जखमा त्या ठिकाणी उघडल्या आहे आणि आम्हाला आता काही लाज वाटत नाही आम्ही आमच्या भूतकाळामध्ये कसे होतो. पण एका गोष्टीचा आनंद पण आहे, चुकीचा होतो पण आता देवाने आम्हाला बरोबर केलेलं आहे. ज्या येशूच्या रक्ताद्वारे आम्ही शुद्ध झालो, त्याचं रक्त जखमांवर लावणं सुरू करा. जखमा ज्या आहे आपोआप बऱ्या होणं सुरू होतील आणि तुम्हाला आरोग्य मिळेल. हालेलुया. लेट द ब्लड फ्लो. रक्त वाहू द्या. जर आमचं रक्त वाहिलेलं आम्हाला लवकर बरं करतं तर विचार करा, जेव्हा येशूचं रक्त तुमच्यावर व माझ्यावर येईल तेव्हा किती लवकर आमची परिस्थिती बदलेल. किती लवकर आम्ही बरे होऊ. देवाची महान सेवा प्रभू मध्ये मागीच 20वा पावले आणि त्या ठिकाणी ते नेहमी एक गाणं म्हणायचे. पण ते गाणं मला ऐकून मला इंग्लिश मध्ये आहे. There is power, wonder working power in the blood of the Lamb. असं ते गाणं आहे आणि ते हिंदी मधून जर तुम्ही गायलं तर असं गाणं आहे, शक्ती है अद्भुत शक्ती है यीशु के लहू में. शक्ति है अद्भुत शक्ति है यीशु के लहू में. Praise the Lord. Praise the Lord. मग तुम्ही पण त्या ठिकाणी म्हणावं, तुमच्या जखमांवर प्रभू तुझं रक्त वाहू दे. जेव्हा प्रभूचं रक्त तुमच्या जखमांवर वाहील तेव्हा तुम्हाला समजेल तुमच्या जीवनामध्ये काय काय होईल. अहो बघा ना, येशू इस्रायली लोकांनी फक्त आपल्या दाराच्या चौकटीवर पोकऱ्याचं रक्त त्या ठिकाणी लावलं तर विचार करा त्यांच्या जीवनामध्ये ती समस्या आली नाही. जर आज खऱ्या ख्रिस्ताचं रक्त जर तुम्ही आपल्या जीवनावर लागू कराल तर तुमच्या जीवनावर किती अद्भुत गोष्टी परमेश्वर करेल. म्हणून आज जर ख्रिस्ताचं रक्त लावाल ना, परिस्थिती तुमची जीवनाची बदल होणं सुरू होईल. म्हणा, शक्ती है अद्भुत शक्ती है यीशु के लहू में. म्हणा पाठीमागे म्हणा, शांत बसू नका. शक्ती है अद्भुत शक्ती है यीशु के लहू में. आज जर तुम्ही पाहत आहात ना का तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वाटत असेल का कोणीतरी यावं माझ्या डोक्यावर हात ठेवावा, प्रार्थना करावी गरज नाही सर. तुम्ही एकटे आहात. गुडघ्यावर या प्रभूला म्हणा, प्रभू आज ते रक्त माझ्यावर वाहू दे. तुझ्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. आज ते रक्त जर माझ्यावर आलं तर माझा अंगाचा प्रत्येक अंश बदलून जाईल आणि जेव्हा अंश बदलेल
सामर्थ्य यीशु के लहू में। Praise the Lord. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आजपासून एक गोष्ट करणं चालू करा. आज आपल्या घरी जाल ना, तर आपल्या घरामध्ये जाण्याच्या अगोदर आपल्या घराच्या बाहेर उभा राहून प्रार्थना करणं चालू करा. Praise the Lord. आपल्या घराच्या बाहेर उभा राहा आणि आपल्या घराच्या बाहेर उभा राहून प्रार्थना करा की प्रभू मी घराच्या बाहेर आहे. 2 मिनिटं घ्या आणि आपल्या रक्ताद्वारे म्हणा प्रभू आज तुझं रक्त या घरामध्ये तू येऊ दे. प्रभू मी घराच्या बाहेर आहे, परंतु जेव्हा मी घरामध्ये नाही कोणताही प्रकार वाद घालणारा आत्मा प्रभू त्या ठिकाणी टिकून येऊ नको. कोणत्याही प्रकारचा वाद त्या ठिकाणी कोणाचं मन जर कठीण होत असेल प्रभू त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तू आनंद उत्पन्न कर. मी तुम्हाला सांगतो बाहेर केलेली प्रार्थना घरामध्ये कार्य करणं चालू करेल. तुमच्या घरामध्ये जर कोणी चिडलेलं आहे तेव्हा तुम्ही बाहेरून प्रार्थना कराल आणि दार उघडून आतमध्ये जाल तेव्हा तुमच्या घरामध्ये तो व्यक्ती चिडलेला होता तो प्रेमाने तुमचं स्वागत करताना तुम्हाला दिसेल. आणि जेव्हाही तुम्ही आपल्या जीवनामध्ये या गोष्टी पाहाल मी तुम्हाला सांगतो अजून त्या ठिकाणी घरात अशा गोष्टींसाठी प्रार्थना करा की प्रभू मी प्रार्थना करतो या घरासाठी जो आनंद मी जगामध्ये शोधण्याचा प्रयत्न करत आहे तो आनंद माझ्या घरामध्ये उत्पन्न कर. प्रभू तंगी यातना विपत्ती क्लेश आजार वादविवाद भांडणासारखे अशुद्ध आत्मे येशूच्या नावामध्ये येशूच्या रक्ताने शुद्ध कर आणि काढून टाक. हालेलुया. सर्व गोष्टी प्रभू माझ्या घरामध्ये राहू दे. प्रत्येक गोष्टी हळूहळू बदलायला सुरू होतील. म्हणून जेव्हाही घरात जाल आपले दोन्ही हात त्या ठिकाणी वर करा आणि प्रार्थना करणं चालू करा. लोक म्हणतील काय झालं ताई घरात का जाईना नाही. Praise the Lord. काय झालं दादा बाहेर काय चाललं काही झालं का काय त्याला समजणार नाही तू काय करत आहे. कारण की त्याला त्याच्याकडे बघून त्या ठिकाणी लोकांकडे पाहून प्रार्थना करायला लाजू नका. कारण की जेव्हा हात वरती करून तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात कराल घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी इन्क्लुडिंग तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये घेऊन प्रार्थना करा की भांडणाची ताकद तंगी आजार विपत्ती अडचणी येशूच्या नावामध्ये काढ देवा आणि तुझी कृपा आमच्यामध्ये या घरामध्ये असावी. अरे ठरवून तर बघा तुम्हाला फरक दिसणं चालू होईल. आमेन आमेन. तुम्ही मला घरी जाऊन म्हणाल पाळत साहेब भाऊ अरे बरं झालं हे आम्हाला तू आता सांगितलं नाही तर किती दिवस आज्ञात असतो. पण ही दुःखाची गोष्ट आहे. या गोष्टी तू आम्हाला आधीच सांगितल्या असतं तर किती चांगलं झालं असतं रे. पण अजूनही वेळ गेली का नाही. घरासमोर जा गेट जवळ उभा राहा आपला हात वरती करून देवाला प्रार्थना करा. मी बाहेर आहे घरात काय चाललंय मला माहिती नाही कोणाचं मन कसं आहे माहिती नाही परंतु प्रभू तुझ्या रक्ताने त्या सामर्थ्य तिथे येऊ दे. जेव्हा प्रभू तिथे सामर्थ्य होती रोज करा बदला दिसणं चालू होईल. हालेलुया हालेलुया. अरे विचार करा इस्रायली लोकांनी चौकटीला फक्त कोकण्याचं रक्त लावलं तर मृत्यूचा दूध सुद्धा तिथं घुसला नाही. आणि तुम्ही येशूचं रक्त तिथं लावत आहात तर विचार करा तुमच्या घरामध्ये सैतानाची घुसायची तरी ताकद होईल का. तो बाहेर पडून जाईल. हालेलुया. जीसस देव तुमच्या घरामध्ये कार्य करेल. शांती आरोग्य देवाची कृपा आपल्या जीवनामध्ये तुम्ही बघणं सुरू करा. प्रेज द लॉर्ड. तरीही काही समस्या आल्या तर तुम्हाला काय करायचं आहे ते चांगलं माहितीये. तेव्हा म्हणायचं शक्ती है अद्भुत शक्ती है यीशु के लहू में. There is power, wonder working power in the blood of the Lamb. Hallelujah.
जीवनामध्ये त्या ठिकाणी बोलणं सुरुवात करा. जेव्हा घरी त्या ठिकाणी तुम्ही जाता, शेवटची लाईन सांगतो आणि संपवतो. जेव्हा तुम्ही प्रार्थना करताना, पाणी पिताना तुम्ही ते पाणी घ्यायचं. प्रभू तुझ्या नावामध्ये, तुझ्या रक्तामध्ये पाणी मी आशीर्वादित कर. आणि काय करायचं माहित आहे, ते पाणी घ्यायचं, असं उचलायचं. प्रभू तुझं सामर्थ्य या ठिकाणी असू दे, तुझी कृपा या ठिकाणी असू दे. सर्व लोकांना पाहिजे सांगतोय, सगळं सगळीकडे जेव्हा फिरून देवाचा गौरव करणं चालू कराल, तेव्हा देवाचं सामर्थ्य तुमच्या परिवारामध्ये तुम्ही बघणं चालू कराल. आणि जेव्हा देवाचं सामर्थ्य येईल, प्रत्येक दिवसा त्याचा समोर टेकला जाईल. हालेलुया. आणि म्हणायचं, प्रभूच्या मनामध्ये काही असेल दुःख क्लेश काढून टाक. हालेलुया. तुझ्या रक्त येऊ दे. लेकरं असतील, प्रभू घालवेले विचार का लेकरांच्या मनात घेऊ देऊ नको. प्रभू कोणी फसवत असेल, अरे तुम्हाला काय माहिती ते काय म्हणतील, ते म्हणतील तू काय करतो आहे, तुझ्या आधी तर असं नव्हता, देवामध्ये प्रार्थना करत होता तर असं काही केलं नाही. त्याला मनात जे काही करतो आहे ते तुझ्या बदलासाठी करतो आहे. आणि मग तुम्ही सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये बघितल्याशिवाय राहणार नाही. घरात फिरताय ना, घरात चक्र मारताय ना, मना शक्ती है अद्भुत शक्ती है यीशु के खून में. अरे मला नीट म्हणायचं, सामर्थ्य आहे अद्भुत सामर्थ्य आहे माझ्या येशूच्या रक्तात. गाणे तयार करायचे ना, अरे जे गाणे आम्ही गातो ह्याच्यातून हे पवित्र वचनातून ते येतात ना. वाचा एक दिवस शक्ती है अद्भुत शक्ती है यीशु के लहू में. देयर इज पावर वंडर वर्किंग पावर इन द ब्लड ऑफ द जीसस. हालेलुया. काही पण मला त्याच्यात सामर्थ्य आहे अद्भुत सामर्थ्य आहे माझ्या येशूच्या रक्तात. तयार करू शकता ना. आरोग्य आहे अद्भुत आरोग्य माझ्या येशूच्या रक्तात. सुटका आहे अद्भुत सुटका आहे माझ्या येशूच्या रक्तात. आई जोडा ना. हालेलुया. किती लोकांना असं वचन समजतं. ही उपास प्रार्थनेची सुरुवात झाली आहे. पुढच्या रविवारी तुम्हाला शांत बसू द्या पण नाहीये. लय आठवडे घातले सैतानाने मला या आठवड्याभराची उपास प्रार्थना नाही करण्यासाठी. खूप आठवडे घातले. मी सांगतो किंमत आहे, खूप भयानक चुकवावी लागली. माझ्या मनची अवस्था मला माहित होती काय होती, परंतु काल रमलो. तो काय म्हणतो माहित आहे, तू एकटाच या त्रासातून नाही गेला रे. तू एकटाच नाहीये त्या त्रासातून तू घेत जात आहे. मी सुद्धा गेलेलो आहे. माझ्याकडे हालेलुया. जेव्हा मी त्याच्याकडे पाहतो, ओ मी नाही व्यक्त करू शकत अद्भुत सामर्थ्य त्याचा आमच्या जीवनामध्ये. ग्लोरी. उद्यापासून तुमच्यासाठी उपास प्रार्थना आहे. माझ्यासाठी कालपासून चालू झालेली आहे. I know God will do impossible. येतील संकट. Yes. Trouble makers make trouble. संकट उत्पन्न करणारे आत्मे गोंधळ घालण्यासाठी येणार.
सुटका आहे आतून सुटका आहे येशूच्या रक्तात सुटका आहे आतून सुटका आहे येशूच्या रक्तात ग्लोरी कम ऑन प्रार्थना करा आराधना करा अरे दंडला घ्या त्याच्या समोर गुडघे टेका लॉर्ड आय एम नथिंग नाही समजत काय करावं नो आत्म्याच्या प्रेरणेने चालणं मानव पवित्र आत्मा मागं काय देहामध्ये चालणं देहाचं कृत्य मरण आहे आत्म्याचं चिंतन जीवन व शांती आहे हालेलुया तो मूव विथ स्पिरिट आत्म्यामध्ये चालणं म्हणून देवा करो तुम्हाला आणि मला या सुंदरशा वचनाद्वारे आधी आशीर्वाद प्रत्येक जण जखमी आहे रक्त लावणं चालू करा बाहुले जखमा उघड्या ठेवा प्रभू उघड्या घरासमोर भारावून हात नाही करा आणि त्या ठिकाणी जाहीर करा पाणी घेता येशूच्या नावात पाणी आशीर्वादित करते चारी बाजूला टाकते थोडंसं तुमच्या डोक्याला लावते येशूच्या नावावर पाणी आशीर्वादित करतो लेकरांच्या अवतीभोवती लावतो बायको लय कटकट करते गुलाबी लावतो प्रेम देवीच्या मध्ये टाक एक परिवार होऊन चाला विरोध आहे ना घराला बाहेर विरोध करणारे आज्ञा करतो येशूचं रक्त लावतो असं कराल तर पुढच्या वेळेस येताना अख्खं कुटुंब ख्रिस्तामध्ये घेऊन या आणि जर पुढच्या वेळेस कुटुंब ख्रिस्तामध्ये घेऊन या तर पुढच्या खेपेला अख्खं खानदान प्रभूमध्ये घेऊन या प्रेज द लॉर्ड जेव्हा खानदान प्रभूमध्ये घेऊन या तर त्याच्या पुढच्या वेळेला अख्खं गाव घेऊन या त्याच्या पुढच्या वेळेला तालुका घेऊन या मग जिल्हा घेऊन या मग राज्य घेऊन या आणि मग देश घेऊन या राज्य निराश असते आज प्रभू त्या ठिकाणी तुम्हाला म्हणत आहे डोंट वरी माय सन माय डॉटर माझ्या मुली काळजी करू नको ज्या त्रासातून तू गेलास मी पण गेलोय रे माझ्या कृती मी तुझ्या बरोबर आहे स्वतःला एकटं समजू नको मी तो त्याचा हात माझ्या हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी चालण्यासाठी कधी कधी माझ्या खात्यावर त्याचा हात त्या ठिकाणी मी अनुभवतो पाठवतो कधी कधी तो माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवतो आणि फील करतो मला देवाची उपस्थिती फील करण्यासाठी कोणा मनुष्याने सांगण्याची गरज नाही कारण की मी वाचलंय त्याचा विषय त्याचा प्रेम प्रार्थना करा गेल्या दिवसांमध्ये काही पुस्तकं तुम्हाला वाचायला देणार आहे सॉरी वाचायला नाही ऐकायला देणार आहे तुम्हाला वाचायचा फार कंटाळा आहे तुमचा त्रास सोपा करतो म्हणून मी तुम्हाला ऑडिओ पुस्तकं जे आहे ते त्या ठिकाणी पाठवणार आहे ते तुम्ही ऐका छोटे 5-10 मिनिटं पण वाचा तुमच्या विश्वासाची लेवल थोडीशी वाढेल प्रेज द लॉर्ड जरी मी विसरलो तर मला आठवण द्या की भाऊ तू काहीतरी पाठवणार होता आणि या आठवड्यामध्ये रोज मला तरी असं वाटतंय की 10 मिनिटाचं रेकॉर्डिंग करून त्या ठिकाणी मी तुम्हाला पाठवावं प्रेज द लॉर्ड तर ज्या कोणाला त्या ठिकाणी त्या रेकॉर्डिंग म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे मी 2-3 जणांना पाठवणार पार्टी बाईच्या मोबाईलवरून आणि ते रेकॉर्डिंग तुम्ही एकमेकांना सर्क्युलेट करा कारण की माझ्याकडे मोबाईल नाहीये माझा मोबाईल फुटलाय माझ्याकडे फक्त हा मोबाईल आहे याच्यात व्हॉट्सअप वगैरे काही नाही माझं सगळं सोशल मीडिया
माझे सगळे कॉन्टॅक्ट जे आहेत ते सगळे गेलेले आहेत. तर ज्यालाही त्या ठिकाणी हा फोन चालू आहे, फोन करायचा तुम्ही मला त्या ठिकाणी करू शकता, पण रेकॉर्डिंग जे आहे त्या मोबाईल मध्ये आम्ही करणार आहोत. आणि त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या इथे जेवढे नंबर आहे मी त्यांना पाठवणार, त्यांनी त्या रेकॉर्डिंग त्या ठिकाणी सर्क्युलेट करायची. अदरवाईज आधी आणखी सोपं जर तुम्हाला पाहायचं तर त्या ठिकाणी काहीतरी ब्रॉडकास्ट चॅनल त्या ठिकाणी करून सगळ्याचे कॉन्टॅक्ट एकाच वेळेला त्या ठिकाणी त्या आम्ही पाठवणार आहोत. परंतु या आठवड्याच्या आठवड्याभर आम्हाला एंगेज राहायचं आहे देवाबरोबर. 10 मिनिटं जास्त नाही, थोडासा वेळ द्यायचा. छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल, कदाचित प्रश्नाचे उत्तर देईल, कदाचित मी काही गोष्टी तुम्हाला देवाच्या कृपेद्वारे देवाच्या आम्ही प्रार्थना करणार दिवसभर, कारण की आमच्या बुद्धीने सांगितलं सगळं डोक्याच्या वरतून जाणार. म्हणून या 10च्या 10 दिवस. आणि ज्याही लोकांना तरुण असू, तरुणी असू, किंवा बहीण असू, भाऊ असू, वडीलधारे जन असू, संध्याकाळी कोणालाही इच्छा झाली की संध्याकाळी या ठिकाणी येऊन प्रार्थना करावी, किंवा कोणालाही वाटलं की सकाळी त्या ठिकाणी रिकामे आहोत तर त्या ठिकाणी यावं, इथे येऊन प्रार्थना करा. आणि मी त्या ठिकाणी दिवसभर इथे जाईल, प्रार्थनेमध्ये बसणार आहे. माझ्या काही मीटिंग्स असतात त्या मला ऑर्गनाईज करावं लागतात, त्या अरेंज करावं लागतात. त्या ऑनलाईन मीटिंग झाल्यानंतर मीही त्या ठिकाणी इथे बसणार आहे. तर त्यालाही वाटेल त्यांनी त्या ठिकाणी संगतीमध्ये ज्यांना साखळी प्रार्थना करायची आहे त्यांनी थोड्या वेळाने मला सांगा, म्हणजे त्या वेळेला आम्ही 2 तास घेऊन आम्ही केवळ आणि केवळ प्रार्थना आणि आराधना करणार. प्रेज द लॉर्ड. केवळ प्रार्थना करणार, नुसत्या प्रार्थना करणार. आणि मला माहिती आहे सैतान फार विरोध घालणार, गोंधळ घालणार आहे, पण वी डोंट केअर. फरक पडत नाही. तो जखमा घेऊन येतो, जखमा बऱ्या करणं प्रभू मध्ये आहे. तो बरा करणार, फक्त वळखट राहणार. आणि वळखट आठवण येणार की मागच्या वेळेस पण सैतानाने जखम दिली होती, प्रभूने बरी केली, आता इथं जखम आली, प्रभूच बरं करणार. आमेन. जेव्हा वचनाची माहिती तुम्हाला आणि मला अशी किती लोकांना वचन कळालं? ग्लोरी. आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण आपले डोळे बंद करू. Thank you, Jesus, for your wonderful mercy. Oh, hallelujah. हे प्रभू मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, सुंदरसा समय दिला आणि आज इतका गोष्टीच्या द्वारे तू आम्हा प्रत्येकाशी बोलला. प्रभू मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू चांगला आहे, तू चांगला आहे. या समयी आम्ही तुझ्या हाती स्वतःला सोपवतो. या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक बहिणीपासून भावापर्यंत, प्रत्येक लेकरांपासून तर आमच्या वडीलधाऱ्या जनांपर्यंत मी प्रार्थना आज प्रभू तुझ्या रक्ताने प्रत्येकाला सिंचित कर आणि तुझं गौरव आज त्यांच्या जीवनावर कर. आजच्या वचनाद्वारे प्रभू आम्हाला हे शिकवलं की तुझ्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. आज आमच्या जखमा कितीही खोल असल्या परंतु आपल्या पवित्र नामाखाली प्रभू त्या आमच्या सर्व जखमा बदलून त्याच्या खुणांमध्ये बदल केला, त्याबद्दल तुझं नाव धन्यवाद. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने आम्ही प्रत्येकाला आशीर्वादित करतो. आणि या समय तुझ्या पवित्र मेजामध्ये सहभागी होत असताना प्रभू त्यामध्ये हात घालण्यासाठी आम्हा प्रत्येकाला कृपा दे. यास्तव आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करत आणि त्या भाकरीतून खाऊन त्या प्यालातून प्यावं याकरता तू आम्हाला कृपा दे. अरे प्रभू या ठिकाणी जमलेल्या प्रत्येकाची आज जखमा घायाळ असेल तर प्रभू आम्ही आराधना सोडणार नाही. त्या आराधनेच्या द्वारे आम्हाला उंच कर आणि तुझं गौरव करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. बाबा या समय आम्ही सर्व तुझ्या पवित्र हातामध्ये पडतो. आमचे बंधन तोडले उपकार मानतो. आमच्या सर्वस्व सोडलं त्याबद्दल तुझे नाव धन्यवाद देतो आणि तुझ्या कृपेमध्ये चालण्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. आणि तुझी कृपा
आणि तुझं सामर्थ्य आज आमच्या मध्ये दिलं, त्याबद्दल तुझं नाव धन्यवाद. खरोखर आमचं जीवन तू बदललं, तुझा गौरव करतो बाबा. आणि तुझ्या अद्भुत गोष्टींना या ठिकाणी जाहीर कर. जे तुटलेले, जे येऊ शकले नाही, त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये आज तू कार्य कर. गोष्टी बदलण्यासाठी जात आहे, सामर्थ्य उतरत आहे आणि प्रभू तुझी कृपा या जगामध्ये येत आहे. हालेलुया. आमच्या अपराध आम्हाला दाखवून आम्हाला त्यापासून सोडवलं, उपकार मान. बंधनं तोडले, तुझं प्रेम दिलं, आभार मान. तुझी कृपा दिली त्याबद्दल आभार मान. ही छोटीशी प्रार्थना माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त यांच्या प्रिय आणि मधुर नामात